पुढची बातमी बघूया। अंबादास दानवेंनंतर मनसेनं पुन्हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून दाखवण्यात आलाय। वर्क ऑर्डरसाठी पैशाची मागणी होत असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला। हाफकिन शाखा जी पीडब्ल्यूडीची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ एलओसी साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय। आता एलओसीचा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडे। पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही, कारण शासन सांगतं की निधी कमी आहे। मग निधी जर कमी असेल तर तुम्ही ही कामं करून का घेताय लोकांकडे? आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही। जर म्हणजे घडलेला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि या बाबतीमध्ये सीई आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेन्सीच्या आहेत त्यांना सूचना दिल्या, ताबडतोब ह्याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू। पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे। म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला तो ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल।